अजितदादा पवार 6व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री म्हणून राज्याची तिजोरीही त्यांच्याच हातात। याच अजितदादांना आता साखर कारखान्याचे चेअरमन व्हायचे। तो कारखाना आहे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना। या कारखान्याचे अध्यक्ष होऊन अजितदादांना मोठी खेळी करायची आहे का? यापूर्वी मोठ्या पदावर राहिलेले कोणी कारखान्याचे चेअरमन होते का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। दोन मुख्यमंत्री पदावर असताना साखर कारखान्यांचे चेअरमन तसा विचार केला तर सध्याचे नेते हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, राजेश टोपे हे आपापल्या भागातील कारखान्यांचे चेअरमन आहेत। मंत्री हसन मुश्रीफ हे तर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, तर दोन मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कारखान्यांचे अध्यक्षपदही सांभाळले। दिवंगत वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या भागातील साखर कारखान्यांचे चेअरमन होते, तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे पदावर असताना साखर कारखान्याचे चेअरमन होते। त्याचप्रमाणे अजितदादांना आता कारखान्याचे चेअरमन व्हायचे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अनेक जिल्ह्यात खासगी साखर कारखाने आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यात अंबालिका कारखाना हा अजितदादांचा आहे। अजित पवार यांचे खासगी कारखाने दरवर्षी 46 लाख टन ऊस हा गाळप करतात। माळेगाव कारखाना दरवर्षी 13 लाख टन ऊस हा गाळप करतो। हा कारखाना अजितदादांना पुन्हा ताब्यात घ्यायचा आहे। हा कारखाना त्यांच्याकडे आल्यास 60 लाख टन ऊस गाळप क्षमता असलेले कारखाने अजितदादांकडे असतील। त्यातूनच साखरेचा किंवा ऊसाचा दर ठरविताना अजितदादांची भूमिका ही महत्त्वाची असेल। त्यामुळे आता अजित पवार यांना माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद हवे आहे। केवळ साखर दर नाही तर त्याला राजकीय किनारही आहे। चंद्रराव तावरे व अजितदादांचा संघर्ष। आतापर्यंत हा कारखाना अजितदादांच्या ताब्यात राहिलेला आहे। 1991 पासून 2025 पर्यंत तब्बल 35 वर्षांच्या कार्यकाळात 25 वर्ष हा कारखाना अजित पवारांकडे जाईल। अजित पवार राजकारणात सक्रिय झाल्यानंतर शरद पवारांचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांनी त्यांना माळेगावपासून दूर केले। तेथूनच अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा संघर्ष सुरू झाला। आतापर्यंत तावरे यांनी 2 वेळेस अजितदादांच्या पॅनलचा पराभव करत 2 वेळा कारखाना आपल्या ताब्यात घेतलाय। आता मात्र अजितदादांना पाहायचे आहे ग्राउंडला आपली ताकद किती आहे। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। बारामती विधानसभा मतदारसंघात 5 वर्षात 9000 कोटींची कामं केली। मी विकास कामे करत असताना विरोधकांना मते काय मिळतात हेच पाहायचे आहे, असे अजितदादा आता जाहीरपणे सांगतायत। माळेगाव कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान होणार आहे। या कारखान्याचे मतदार आहेत 19,549 इतके। पण अजितदादांनी मतदान होईपर्यंत माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तळ ठोकलाय। ते कारखान्यांच्या सभासदांना घरोघरी जाऊन भेटतायत। अजितदादांनी ही निवडणूक गांभीर्याने का घेतली त्याला अनेक कारणं देखील आहेत। त्यातच शरद पवार यांची साथ नसतानाही माळेगावची निवडणूक अजितदादांना जिंकून दाखवायची। एकत्र निवडणूक लढण्याची ऑफर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना दिली होती। त्यासाठी त्यांनी अजितदादांना फोनही केला होता, परंतु त्यांनी तो घेतला नाही अशी राजकीय चर्चा आहे। बारामती विधानसभा जिंकल्यानंतर स्थानिक सहकारी संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा चंग अजित पवारांनी बांधलाय। त्यासाठी ते ग्रामपंचायत निवडणुकीसारखे घरोघरी फिरतायत। वेळप्रसंगी कट्टर विरोधक बरोबर घेतायत। बारामती तालुका व इंदापूर तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक ही नुकतीच झाली। आपले कट्टर विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक यांना आपल्या पॅनलमध्ये अजितदादांनी घेतले। चेअरमन पदाची ऑफर देखील दिली आणि पॅनल देखील जिंकून आणला। माळेगावची निवडणूक सोपी जावी यासाठी अजित पवारांनी खेळी करण्याचा प्रयत्न केलाय। परंपरागत विरोधक चंद्रराव तावरे यांना चेअरमन पदाची ऑफर दिली, पण कसलेले खेळाडू तावरे यांनी ही ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे। त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय देखील घेतलाय। या निवडणुकीसाठी 4 पॅनल आमने-सामने आलेत। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल, शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल, चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल, असे हे 4 पॅनल आहेत। शेतकरी बचाव समितीचे एक पॅनल, अशा 4 पॅनलमध्ये चौरंगी लढत होते। त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका कारखान्यासाठी ताकदपणाला लावली आहे। आता मतदार अजितदादांना स्वीकारतो की सत्ता बदल करते हे 24 जूनला होणाऱ्या मतमोजणीमध्ये स्पष्ट होईल। मात्र या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसे आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया
आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.